नमस्कार विद्यार्थ्यांनो, बुककीपिंग अँड अकाउंटन्सी याच्यातल्या चौथ्या चॅप्टरचं शेवटचं गणित आज घेणार आहोत आपण. रिटायरमेंट ऑफ पार्टनर आपण सुरू केलं होतं, त्याच्यातलं हे शेवटचं गणित आहे. थोडं वेगळं आहे हे, कारण यामध्ये आपल्याला जर्नल एंट्रीज द्यायचे आहेत. गणित वाचून घेऊया. गिवन बिलो इज द बॅलन्स शीट ऑफ जया, माया अँड ममता हू आर शेअरिंग प्रॉफिट अँड लॉसेस ॲज 3:3:2. हा त्यांचा जुना रेशो आहे, ओल्ड रेशो. या रेशोमध्ये ते आपला प्रॉफिट अँड लॉस वाटून घेतात. त्यानंतर त्यांची बॅलन्स शीट दिलेली आहे बघा. लायबिलिटी साईड म्हणजे आपली डेबिट साईड सगळ्यात पहिले बघूया. क्रेडिटर्स, बिल्स पेएबल, कॅपिटल अकाउंट दिले आहे तिघांचे पण, जया, माया आणि ममता, आणि जनरल रिझर्व त्या तिघांनी जमा करून ठेवलेलं जनरल रिझर्व. त्यानंतर इकडे ॲसेट साईडला येऊ. बँक, प्लांट अँड मशिनरी, डेटर्स, लाईफस्टॉक, इक्विपमेंट्स आणि इन्व्हेस्टमेंट हे झाले त्यांचे ॲसेट्स. आता त्यांनी आपल्या याच्यात काय काय चेंजेस केलेले आहेत किंवा काय काय चेंजेस होणार जेव्हा कोण रिटायर होणार ते आपल्याला बघायचं आहे. सो ऑन 1 एप्रिल 2019 ममता रिटायर्ड फ्रॉम द फर्म ऑन द फॉलोइंग टर्म्स. म्हणजे जया, माया आणि ममतापैकी जी तिसरी आहे ममता, ती रिटायर झालेली आहे 1 एप्रिल 19ला. मग काय काय चेंजेस झाले बघा. पहिला दिला आहे ॲसेट्स टू बी रिव्हॅल्यूड ॲज अंडर. म्हणजे ज्या ज्या ॲसेट्सची व्हॅल्यूज कमी किंवा जास्त झालेले आहे त्यांचं रिव्हॅल्युएशन त्यांनी तुम्हाला दिलेलं आहे. पहिलं दिलं आहे लाईफ स्टॉक ₹24,000. मग बघा इथे सगळ्यात पहिले लाईफ स्टॉक इथे किती दिलेलं होतं मागच्या वर्षीच्या बॅलन्स शीटमध्ये. मग लाईफ स्टॉक दिलेलं होतं 25,200. दिसतं आहे ते. आता त्यांनी म्हटलं आहे किती झालेलं आहे, 24,000 झालेलं आहे. म्हणजे लाईफ स्टॉक ही आपली ॲसेट होती आणि ही ॲसेटची व्हॅल्यू कमी झालेली आहे. तर त्याचं आपण मार्किंग काय करू. जेव्हा ॲसेट्सची व्हॅल्यू कमी होते ती आपण रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट साईडला त्याची डिफरन्स लिहितो. म्हणजे 25,200मधून आपल्याला 24,000 मायनस करावे लागतील, तर ते होतील समजा ₹1,200. तर ₹1,200 आपल्याला कुठे लिहायचे आहेत, रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट साईडला. जर लक्षात ठेवायचं रिव्हॅल्युएशनचा रूल लक्षात ठेवा की रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट साईडला काय काय येतं. परत मी प्रत्येक गणितात सांगते, तुमचं आत्तापर्यंत पाठ होऊन जायला पाहिजे होता की रिव्हॅल्युएशनच्या डेबिट साईडला काय लिहितो आपण. जर ॲसेट्सची व्हॅल्यू कमी होत असेल किंवा लायबिलिटीची व्हॅल्यू वाढत असेल तर आपण ते डेबिट साईडला लिहितो, आणि त्याच्या अगदी अपोजिट जर ॲसेट्सची व्हॅल्यू वाढत असेल आणि लायबिलिटीची व्हॅल्यू कमी होत असेल तर ती आपण रिव्हॅल्युएशनच्या अकाउंटच्या क्रेडिट साईडला लिहितो. तर इथे बघा लाईफ स्टॉकची व्हॅल्यू कमी होते म्हणून आपण ते रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट साईडला लिहिणार. प्लांट अँड मशिनरी 32,000 दिलेलं आहे. प्लांट अँड मशिनरी बघा इथे किती आहे, 34,800. ही पण आत्ता 32,000 होते म्हणून परत प्लांट अँड मशिनरी इज अवर ॲसेट अँड ॲसेट्सची व्हॅल्यू कमी होते, तर त्यांचासुद्धा डिफरन्स आपण काय कुठे लिहिणार, रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट साईडला. इक्विपमेंट्स बघा इथे 16,800 दिले आहे आणि मागच्या वर्षीच्या याच्यामध्ये 16,000च आहेत. म्हणजे इक्विपमेंट्सची व्हॅल्यू जी आहे ती वाढलेली आहे. इक्विपमेंट्स पण आपले ॲसेट्स आहे आणि ॲसेट्सची व्हॅल्यू वाढलेली आहे म्हणजे ते आपण क्रेडिट साईडला लिहिणार. त्यानंतर दुसरं दिलेलं आहे बघा. An item of 400 from creditors is no longer a liability and hence should be properly adjusted. क्रेडिटर्स बघा मागच्या वर्षीच्या याच्यात दिलेल्या आहे 34,400. त्यांनी म्हटलं आहे की यापैकी ₹400चे जे क्रेडिटर आहेत, क्रेडिटर म्हणजे ज्यांच्याकडनं आपल्याला व्यवसायाला पैसे देणे आहे. तर जे आपल्याला 34,400 लोकांना देणे होते त्याच्यातले ₹400 आपण देऊन दिलेले आहे किंवा आता ती आपली लायबिलिटी राहिलेली नाही. म्हणजे आपली लायबिलिटी काय करा म्हणतात ते ₹400 कमी करा. आणि जर म्हणजे ती 34,000 ठेवा, याचा अर्थ ₹400 कमी झाले म्हणजे किती होतात, 34,000. तर म्हणजे आपली लायबिलिटी काय झालेली आहे, कमी झालेली आहे. त्यानंतर इकडे दिले आहे मिस्टर राम अवर कस्टमर मे ऑर मे नॉट बी एबल टू पे हिज डेब्ट्स ऑफ ₹2,000. म्हणजे काय, एक मिस्टर राम म्हणून कोणी कस्टमर आहे आपले, ते त्यांच्याकडनं जे घेण्यात आलेले जे ₹2,000 होते ते आपल्याला ते देऊ शकत नाही. म्हणजे काय, आपल्याला मिळणारे जे पैसे होते, आता बघा मिळणाऱ्या पैशांना आपण काय म्हणतो, डेटर्स म्हणतो. काय म्हणतो, डेटर्स. म्हणजे असे लोक ज्यांच्याकडनं आपल्याला पैसे घेणे आहे. मग आपल्याला टोटल किती घेणे होते, 50,000 घेणे होते. त्यापैकी हे जे 2,000 आहे ते आपल्याला मिळणार नाही आहेत. म्हणजे ते आपल्याला आपले डेटर्स मिळणाऱ्या पैशांमधून हे 2,000 आपल्याला काय करावं लागतील, कमी करावे लागतील. मग आपण डेटर्समधून जेव्हा जसं आपण एखादी प्लांट अँड मशिनरीची व्हॅल्यू कमी करतो म्हणजे आपण त्याला काय म्हणतो, डेप्रिसिएट केलं आपण.
प्लांट अँड मशिनरीची व्हॅल्यू डेप्रिशिएट केली, म्हणजे त्याचं डेप्रिसिएशन चार्ज केलं. तसंच जेव्हा आपण डेटर्सची व्हॅल्यू कमी करतो त्याला पण एक विशिष्ट नाव आहे, त्याला नाव आहे RDD. म्हणजे याचा अर्थ हे 2000 आहे, कशाचे आहेत ते? RDDचे. मागच्या वर्षीच्या याच्यात RDD दिसते का तुम्हाला? नाही दिसत आहे. म्हणजे मागच्या वर्षीच्या बॅलन्स शीटमध्ये ती 0 होती, आता ती 2000 आहे. म्हणजे RDD वाढलेली आहे. आणि नेहमी मी सांगते RDD हे आपली लायबिलिटी आहे. लायबिलिटी वाढली आहे म्हणजे आपण ती रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट साईडला लिहू. सगळ्यात शेवटचं बघा इथे दिसतं आहे, द अमाऊंट ड्यू टू ममता बी ट्रान्सफर टू हर लोन अकाउंट. आता ही ममता रिटायर होऊन राहिली आहे, तर तिला जाताना जे आपल्याला पैसे द्यायचे आहेत, तर तिच्या हिश्श्यामध्ये किती पैसे येतात हे आपल्याला कॅपिटल अकाउंटमध्ये कळेल. आणि ते जे आलेले आहे ते तिला कॅश विश काहीही द्यायचे नाही आहे, ते तिला तिच्या लोन अकाउंटला ट्रान्सफर करायचे आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला हे पूर्ण बनवायचं. आता करायचं काय आहे तर बघा इथे त्यांनी म्हटलं आहे की पास जर्नल एंट्रीज इन द बुक्स ऑफ द फर्म. म्हणजे तुमच्या फर्मच्या बुक्समध्ये फक्त जर्नल एंट्रीज पास करा म्हणतात. म्हणजे जर्नल एंट्रीज लिहा. आता जर्नल एंट्रीज लिहा म्हणजे तुम्हाला त्याच्या आधी काय जर्नल एंट्रीजमध्ये काय काय येणार आहे की हे जे ममताच्या रिटायरमेंटमुळे आपल्या व्यवसायामध्ये जे जे काही बदल झालेले आहेत की ॲसेट्सचे व्हॅल्यू कमी झाले आहे, वाढले आहेत, लायबिलिटीच्या व्हॅल्यू कमी जास्त झाले आहे, तिला जाताना जे पैसे आपण दिलेले आहेत हे की नाही, किंवा आपण जनरल रिझर्व वाटून देत असतो. सारखं मी सांगते, हे जे जनरल रिझर्व दिलेलं आहे हे तिघांनी मिळून जमा केले असल्यामुळे ते आपण सगळ्यात पहिल्यांदा वाटून देतो तिघांना त्यांच्या जुन्या रेशोमध्ये, ओल्ड रेशोमध्ये. तर हे जे सगळे काही चेंजेस जे आपण करणार आहेत आपल्या व्यवसायामध्ये, ते चेंजेसची जर्नल एंट्री तुम्हाला टाकायची आहे. ठीक आहे. मग आता हे चेंजेस करताना मग तुम्हाला रिव्हॅल्युएशन अकाउंट बनवावं लागेल आधी. तर तुम्हाला सगळ्यात पहिले वर्किंग नोट बनवावी लागेल की रिव्हॅल्युएशन अकाउंट आणि त्याची कॅपिटल अकाउंट. जरी भलेही त्यांनी म्हटलं नाही आहे तरी तुम्हाला ते बनवावं लागणार. तर सगळ्यात पहिले आपण रिव्हॅल्युएशन अकाउंट आणि कॅपिटल अकाउंट बनवून घेऊ. आता इथे बघा, तुम्हाला आत्ताच तसं आम्ही डिस्कस केलेलंच आहे, तुम्ही सांगितलंच मी आत्ता की लाईफ स्टॉक येईल आहे 24,000 इथे दिलेलं आहे, इथे दिलं आहे 25,000 आणि कमी झालेलं आहे. लाईफ स्टॉक आपली ॲसेट आहे, ॲसेट आपण डेबिट साईडला लिहितो. तर बघा इथे तुम्हाला दिसेल आहे, हे बघा लाईफ स्टॉक अकाउंट तुम्हाला 1200 रुपये दिसत आहे. तसंच प्लांट अँड मशिनरी कशी काय इथे दिले बघा, सेकंडवालं दिलं होतं प्लांट अँड मशिनरी 32,000 आणि इथे तुम्हाला दिलेलं आहे प्लांट अँड मशिनरी 34,800. म्हणजे प्लांट अँड मशिनरीची व्हॅल्यूसुद्धा काय झालेली आहे, कमी झालेली आहे. तर ती तुम्हाला बघा प्लांट अँड मशिनरी इथे 2800 दिसत आहे. त्यानंतर RDD दिलं होतं आपल्याला, RDD आपण 2000 तिथे लिहून घेतलं. त्यानंतर इक्विपमेंट्स दिलेले आहेत 16,800. इक्विपमेंट्स मागच्या वर्षी होते 16,000चे, आता झाले ते 16,800चे. ती एक ॲसेट असल्यामुळे आणि त्याची व्हॅल्यू वाढलेली असल्यामुळे आपण त्याला कुठे लिहिणार, क्रेडिट साईडला लिहिणार. डिफरन्स आहे त्याचा 800 रुपये फक्त. आणि क्रेडिटर्स त्यांनी म्हटलं आहे नो लॉंगर, जे क्रेडिटर्स आहे ते आपले आता कमी झालेले आहेत. जर क्रेडिटर्स आपली लायबिलिटी असते आणि ती कमी झाली असेल तर ती आपण क्रेडिट साईडला लिहितो. RDD आपण लिहिलेली आहेच. अशा पद्धतीने आपलं रिव्हॅल्युएशन अकाउंट कंप्लीट झालं आहे. टोटल करूया आपण. तर बघा इथे तुम्हाला 800 आणि हे जे बाकीचं दिसत नाही आहे सध्या, हे बाकीचं हे नंतर तुम्ही काढलेलं आहे, ही वाली व्हॅल्यू जी आहे ती, त्याच्यामुळे बाकी फक्त तुम्हाला 800 आणि 400च दिसतात आहे. त्याच्यामुळे क्रेडिट साईड तुमची यावेळी कमी आहे. मग डेबिट साईड बघूया. 1200, 2800 आणि 2000 त्याचे होतात 6000. तेच 6000 आपण इकडे लिहिले आणि त्या 6000मधून हे 800 रुपये आणि 400 रुपये आपण मायनस केले तर आपल्याला मिळाले 4800 रुपये. आता हे आपल्याला क्रेडिट साईडला मिळाले म्हणजे तो काय आहे, आपला लॉस आहे. आणि तो बघा त्याला नाव आपण दिलेलं आहे बाय पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला हा ट्रान्सफर होईल आणि त्याला आपण ब्रॅकेटमध्ये लॉस लिहू. आता या 4800ला आपल्याला तिघांनाही वाटून द्यायचं आहे. त्यांची जी जुना रेशो आहे 3:3:2, 3:2 हा त्यांचा रेशो आहे. या रेशोमध्ये आपल्याला त्यांना वाटून द्यायचं आहे. तर 3 आणि 3 6 आणि 2 8. म्हणजे छेदामध्ये आपण किती लिहू, 8 लिहू आणि वरती किती लिहू आपण, 3 लिहू. म्हणजे जयाचा हिस्सा काढण्यासाठी. म्हणजे काय होईल ते 3 गुणिले 4800 भागिले 8. त्याचं कॅल्क्युलेशन येईल 1800. तसंच मायाचं 1800
आणि ममताचं 1200. हा लॉस आहे रिव्हॅल्युएशन अकाउंटला मिळालेला पैशातून त्यांना ॲक्च्युली लॉस झालेला आहे. हा लॉस आपण कॅपिटल अकाउंटला ट्रान्सफर करणार असतो. दुसरं आपल्याला वर्किंग नोट बनवायची आहे आपलं कॅपिटल अकाउंट. तर कॅपिटल अकाउंट बघा, तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला सांगितलं कॅपिटल अकाउंट एक तर इथे तुमचे नावं त्यांनी चुकीचे दिलेले आहेत. ते प्रिंटिंग मिस्टेक असेल ते तुम्ही चेंज करून घ्या. आपल्या पार्टनर्सचे नावं जया, माया आणि ममता आहे. तर इथे येईल आहे जया, इथे येईल आहे माया, इथे येईल आहे ममता. तसंच इकडे जया, माया आणि ममता. ठीक आहे. तर आता बघा, सगळ्यात पहिले आपण त्यांचं कॅपिटल लिहून घेऊ. तर सगळ्यात पहिले इथे आता आपण क्रेडिट साईडपासून सुरुवात करत असतो. बाय बॅलन्स कॅरीड डाऊन. आता बघा, तुम्हाला क्रेडिट साईड तुमची जी माया, जया, माया, ममताचे इथे तिघांचेही तुम्हाला कॅपिटल दिलेले आहेत 48,000, 52,000 आणि 36,000. तर ते आपण लिहून घेऊ सगळ्यात पहिले. 48,000, 52,000 आणि 36,000. ठीक आहे. सेकंड आपण काय करतो, जे जनरल रिझर्व तिघांनी मिळून जमा केलेले आहे, बाजूला ठेवलेले पैसे नाही का सेविंगसाठी, ते जनरल रिझर्व या तिघांचं असतं. त्याच्यामुळे तिघांमध्ये ते वाटून द्यावे लागतं. जनरल रिझर्व बघा कितीचे आहे. जनरल रिझर्व बघा तुम्हाला दिसेल आहे 16,000ची जनरल रिझर्व आहे. हे सुद्धा आपल्याला जुन्या त्यांच्या रेशोमध्ये वाटून द्यायचे असतात. रेशो त्यांचा 3:3:2 आहे. जसं आपण आत्ता लॉस वाटून दिला तसाच आपण वाटून देणार तो. तर तो आपण वाटून दिला आहे 6,000, 6,000 आणि 4,000. हे कसं आलं, 16,000 होते जनरल रिझर्व, 16,000 गुणिले 3/8, 16,000 गुणिले 3/8, 16,000 गुणिले 2/8. अशा पद्धतीने आपण त्याला मल्टिप्लाय करू तर तुम्हाला बरोबर या रकमा मिळतील आहे 6,000, 6,000 आणि 4,000. ठीक आहे. हे झालं आता आपण त्यांना मिळालेले पैसे. यावेळी आता याच्यामध्ये आपल्याला गुडविलचा वगैरे हिशोब दिलेला नाही आहे. आता आपण काय करत असतो, याच्या खाली रिव्हॅल्युएशन अकाउंटचं प्रॉफिट लिहित असतो. पण आपल्याला इथे या गणितामध्ये लॉस झालेला आहे. मग तो या क्रेडिट साईडला न लिहिता आपण तो कुठे लिहिणार आहे, डेबिट साईडला लिहिणार आहे. इथे लॉस लिहिलेला आपण तोच मिळालेला 1,800, 1,800 आणि 1,200. ठीक आहे. आता आपण करू याची टोटल. बाकी इथे कुठेही काही दिलेली नाही आहे इन्फॉर्मेशन. मग सगळ्यात पहिले आपण ममताची करू. इथे ममता लिहायला पाहिजे ॲक्च्युली. तर ममताची बघा 36,000 आणि 4,000 किती आली, 40,000. हे 40,000 आपण इकडे ट्रान्सफर केले. याच्यातून हे जे रिव्हॅल्युएशनचे 1,200 रुपये ते मायनस केले तर आपल्याला मिळाले 38,800. याला आपण काय नाव दिलं, टू ममताज लोन अकाउंट. तर हे ममताच्या लोन अकाउंटला आपण ट्रान्सफर केले, कारण की त्यांनीच म्हटलेलं आहे की ममताच्या हिश्श्याला जेवढे पैसे येतील तेवढे तिच्या लोन अकाउंटला ट्रान्सफर करा. म्हणजे तिला कॅश आपल्याला 1 रुपये द्यायची नाही आहे. तिने जे लोन काढले आहे ते त्या लोन अकाउंटला तिचे पैसे तिच्या हिश्श्यातले ट्रान्सफर करायचे. तर तिच्या हिश्श्यामध्ये किती पैसे आले, 38,800 आलेले. तसंच बघा, आता ही जी दुसरी कोण होती, माया. तर मायाचं इथे माया लिहून घ्या तुम्ही. मायाचं बघा 52,000 अधिक 6,000 करू आपण. तर ते किती आले, 58,000. 58,000 आपण इकडे लिहिले. त्याच्यातून हे 1,800 रुपये मायनस केले तर आपल्याला मिळाले 56,200. आता ही जी माया आहे ती व्यवसायात राहणार आहे म्हणून तिचा जो बॅलन्स आहे आपण कॅरीड डाऊन करणार, म्हणजे पुढच्या वर्षीच्या याच्यामध्ये ॲड करणार. म्हणून तिच्या नावाला आपण बॅलन्स कॅरीड डाऊन नाव देणार बॅलन्सला. तसंच आहे ती जया पहिली, तिचा हा कॅपिटल होता. त्याच्यानंतर जनरल रिझर्वमधला हिस्सा तिचं 6,000 ते झाले 54,000. तेच 54,000 आपण इकडे लिहिले. त्याच्यातून हे 1,800 रुपये मायनस केले तर ते मिळतात 52,200. आणि त्याला पण ते कॅरीड डाऊनच्याच समोर लिहिणार, कारण की हे दोघी जणी व्यवसायात राहणार आहेत. ह्याच 2 अमाऊंट आपण इकडे त्यांनी करून दाखवलेल्या आहे. त्या नाही केल्या तरी चालतात, इथपर्यंत आणलं तरी चालतं. तर हे झालं तुमचं वर्किंग नोट. आता आपल्याला काय ॲक्च्युली बनवायचं आहे जर्नल एंट्रीज. तर जर्नल एंट्रीज बघा, मी तुम्हाला काय सांगितलं, जर्नल एंट्रीज कोणत्या टाकायच्या, जे चेंजेस या ममताच्या रिटायरमेंटमुळे आपल्या व्यवसायात झालेले आहेत त्याच म्हणजे जे ट्रान्झॅक्शन झाले आहेत त्याचेच जर्नल एंट्रीज आपल्याला टाकायचे आहेत. मग आता बघा, सगळ्यात पहिलं ट्रान्झॅक्शन आपलं काय झालं होतं, जसं आपण कॅपिटल अकाउंटचा विचार केला तर हे जे बॅलन्स कॅरीड डाऊन आहे हे तर व्यवसायात ऑलरेडीच होतं, ह्याच्यात काही चेंज झालेलं नाही आहे ना, याच्या अमाऊंटमध्ये काही चेंज नाही झाला आहे. पण जनरल रिझर्व जे आहे हे आपण काय केलेलं आहे, या तिघांना वाटून दिलेलं आहे, म्हणजे आता ते व्यवसायात नाही आहे. म्हणून ह्या जनरल रिझर्वची पहिली एंट्री आपण करूया. तर बघा इथे लिहिलेलं आहे जनरल रिझर्व अकाउंट डेबिट 16,000 होते आणि त्यांच्या कॅपिटल अकाउंटला त्यांनी आपण ट्रान्सफर केले, तिथूनच अमाऊंट उचलायच्या. टू जयाज कॅपिटल अकाउंट 6,000,
टू मायाज कॅपिटल अकाउंट 6,000, टू ममताज कॅपिटल अकाउंट 4,000. ठीक आहे. बीइंग जनरल रिझर्व डिस्ट्रीब्युटेड अमंग पार्टनर्स. तर ही झाली पहिली कंपल्सरी एंट्री. तर तुम्हाला जेव्हाही रिटायरमेंटची एंट्री करायला सांगितली जर्नल एंट्रीज, सगळ्यात पहिले आपल्याला जनरल रिझर्व वाटून देण्याची जी एंट्री आहे, जी आपण डिस्ट्रीब्यूट केली तिघांमध्ये, ती एंट्री सगळ्यात पहिले करायची आहे. दुसरी आणि तिसरी एंट्री आपली रिव्हॅल्युशन अकाउंटची राहणार आहे. दुसरी एंट्री बघा, रिव्हॅल्युशन अकाउंट डेबिट 6,000 टू लाईफ स्टॉक अकाउंट, टू प्लांट मशिनरी अकाउंट, टू RDD अकाउंट. आता हे कुठून आलं? तर हे बघा, तुम्ही जे रिव्हॅल्युशन अकाउंट बनलेलं आहे, रिव्हॅल्युशन अकाउंटचे डेबिट साईड कोणती आहे? हा रिव्हॅल्युशन अकाउंट आहे, त्याची डेबिट साईड आहे ही वाली. मग आपण लिहू पहिले रिव्हॅल्युशन अकाउंट डेबिट. आणि डेबिट साईडला या जेवढ्या एंट्रीज तुम्ही केलेल्या आहे, एक लाईफ स्टॉकची एंट्री केली 1,200ची, एक 2,800ची प्लांट अँड मशिनरीची एंट्री केली, आणि एक 2,000ची RDDची एंट्री केली. या तिन्ही एंट्री 2 म्हणून तुम्हाला क्रेडिट साईडला लिहायच्या आहेत. म्हणजे मग आपली एंट्री काय बनते? रिव्हॅल्युशन अकाउंट डेबिट, टू लाईफ स्टॉक अकाउंट, टू प्लांट अँड मशिनरी अकाउंट, टू RDD अकाउंट. आणि या तिघांची टोटल येते 6,000, ती आपण लिहिलेली आहे. तर बघा इथे तुम्हाला दिसतं आहे रिव्हॅल्युशन अकाउंट डेबिट 6,000, टू लाईफ स्टॉक अकाउंट 1,200, टू प्लांट अँड मशिनरी अकाउंट 2,800, टू RDD अकाउंट 2,000. म्हणजे डेबिट साईडला जेवढ्या एंट्री आल्या त्या सगळ्या एका खाली एक 2 करून क्रेडिट साईडला टाकून द्यायच्या. आणि वरती रिव्हॅल्युशन अकाउंट डेबिट तर आहेच. आता याच्या अगदी अपोजिट क्रेडिट साईडची येईल आहे. रिव्हॅल्युशन अकाउंटच्या क्रेडिट साईडची गोष्ट करतो आहे आपण, म्हणून रिव्हॅल्युशन अकाउंटला पहिलेच क्रेडिट साईडला लिहून टाकायचं की टू रिव्हॅल्युशन अकाउंट. किती येईल ते नंतर बघूया. आणि क्रेडिट साईडला ज्या एंट्री आहेत त्या लिहायच्या. आता याच्यामध्ये ही लॉसची एंट्री आपण वेगळी करणार आहे, त्याच्यामुळे लॉस नाही लिहायचा. त्याच्याशिवाय 2 कोणत्या एंट्री आहे? इक्विपमेंट्स अकाउंट 800 रुपये आणि क्रेडिटर्स अकाउंट 400 रुपये. तर बघा आपण इकडे वरती लिहिलेलं आहे इक्विपमेंट्स अकाउंट डेबिट, क्रेडिटर्स अकाउंट डेबिट, टू रिव्हॅल्युशन अकाउंट क्रेडिट. आणि त्यांचे अमाऊंट लिहिले 800, 400, आणि त्या दोघांची टोटल आपण इकडे 1,200 रुपये करून टाकली. बीइंग इक्विपमेंट्स ॲप्रिशिएटेड इन व्हॅल्यू अँड क्रेडिटर्स डिक्रीज इन व्हॅल्यू. हे वाक्य तुम्ही आपल्या मनाने लिहू शकता, काही प्रॉब्लेम नाही आहे. तर हे झालं, आपण रिव्हॅल्युशन अकाउंटच्या 2 एंट्र्या केल्या. तिसरी एंट्री आहे रिव्हॅल्युशन अकाउंटमध्ये जो प्रॉफिट किंवा लॉस झालेला आहे त्याची. मग रिव्हॅल्युशन अकाउंटमध्ये आपल्याला झाला होता लॉस. जर लॉस झाला असेल तर तो डेबिट साईडला आपण त्यांच्या कॅपिटल अकाउंटला ट्रान्सफर केला होता. म्हणून जयाज कॅपिटल अकाउंट डेबिट 1,800 रुपये, मायाज कॅपिटल अकाउंट डेबिट 1,800 रुपये, ममताज कॅपिटल अकाउंट डेबिट 1,200 रुपये. टू रिव्हॅल्युशन अकाउंट टोटल आहे त्याची 4,800. तर लॉस झाला असतं तर आपण काय केलं, प्रॉफिट झालं असतं तर आपण काय केलं असतं? टू रिव्हॅल्युशन अकाउंट डेबिट केलं असतं आणि ह्या बाकीच्या तिघांचे नावं आपण क्रेडिट साईडला टाकले असते. ठीक आहे. पण आपल्याला या गणितात लॉस झालेला आहे, म्हणून लॉस नेहमी डेबिट करत असतो. म्हणून जयाज, मायाज, ममताज तिघांचेही आपण काय केलेले आहे? डेबिट केलेले आहे. त्यांना जे वाटून दिले ती अमाऊंट तिथे लिहिली आणि आपण रिव्हॅल्युशनला क्रेडिटमध्ये टाकलं. बीइंग लॉस ऑन रिव्हॅल्युशन डिस्ट्रीब्युटेड अँड ट्रान्सफर टू कॅपिटल अकाउंट. म्हणजे लॉस जो आहे रिव्हॅल्युशनचा तो आपण तिघांमध्ये डिस्ट्रीब्युटेड केला आणि तो कुठे ट्रान्सफर केला? कॅपिटल अकाउंटला ट्रान्सफर केला. आणि सगळ्यात शेवटची एंट्री आपण जी केली ती ही जी ममता रिटायर झाली तिला जाताना आपण पैसे दिले. आता हे पैसे आपल्याला कुठे मिळतील? या कॅपिटल अकाउंटमध्ये मिळाले होते की नाही? कुठे ते? हे सुरेशच्या ऐवजी इथे ममता पाहिजे. टू ममताज लोन अकाउंट आपण किती काढले होते? 38,800 आले होते. याची एंट्री करू आपण आता. तर बघा इथे ममताज कॅपिटल अकाउंट डेबिट 38,800 टू ममताज लोन अकाउंट. म्हणजे ममताच्या कॅपिटल अकाउंटमधून आपण ते काढले आणि ते कुठे टाकले? लोन अकाउंटला टाकले. म्हणून आपण ते अशा रीतीने ट्रान्सफर करूया की ममताज कॅपिटल अकाउंट डेबिट टू ममताज लोन अकाउंट क्रेडिट साईडला 38,800 बीइंग बॅलन्स अमाऊंट ड्यू टू ममता ट्रान्सफर टू हर लोन अकाउंट. तर अशा पद्धतीने तुम्हाला हे जर्नल एंट्रीज करायचे आहेत. या कधी कधी विचारतात, प्रत्येक वेळी नाही विचारणार, पण एखाद्या गणितात एखाद्या वर्षी होऊ शकतं की जर्नल एंट्रीज विचारू शकतात. म्हणून हे शेवटचं गणित आपण घेतलेलं आहे. यामध्ये सगळ्यात पहिले तुम्हाला बघायचं आहे की जेव्हा गणित केअरफुली वाचून घ्यायचं आणि जर त्यांनी म्हटलं आहे की पास द जर्नल एंट्रीज, तरी तुम्हाला रिव्हॅल्युशन अकाउंट आणि कॅपिटल अकाउंट कंपल्सरी बनवायचा आहे. त्याला आपण वर्किंग नोट म्हणणार.
रिव्हॅल्युशन अकाउंट बनवायचा, त्यानंतर त्याचा कॅपिटल अकाउंट बनवायचा आणि तिथल्याच एंट्रीज आपण वरती इकडे जर्नल एंट्रीमध्ये केलेल्या आहे. तर अशा पद्धतीने हे गणित तुमचं कंप्लीट झालं आहे आणि हा चॅप्टरही तुमचा कंप्लीट झाला आहे. याचा स्वाध्याय तुम्हाला लिहायचा आहे. त्याचे आन्सर्स तुमच्या पुस्तकातच दिलेले आहेत. स्वाध्याय तुम्ही लिहा, रिकाम्या जागा वगैरे जे काय आहे ते, आणि ते तुम्ही माझ्या व्हॉट्सअपच्या पर्सनल अकाउंटला मला त्याचे फोटो टाका. त्याच्याशिवाय जेव्हा शाळा सुरू होईल तेव्हा तुमचे इंटरनल मार्कांवर त्याचा परिणाम होणार आहे. पुष्कळ कमी स्टुडंट्स असे आहेत की जे रिप्लाय करून राहिले, त्याच्यामुळे त्याच्याकडे लक्ष द्या. ठीक आहे, थँक्यू.